कारण माझ्या पप्पांनीच मला बालनाट्यामध्ये घेऊन गेले होते, त्यामुळे त्यांनीच सुरू करून दिलेलं. हा प्ले आपण आता करतोय, तर हा प्ले फक्त करतोय म्हणून करायचा नाहीये, तर हा प्ले आपल्याला सवय घेऊनच यायची. लोकांची नाटकं अशीच झाली, एक आलं चल थांबलं, नंतर 5 वर्ष नाटक नाही आलं, एखादं आलं ते सुद्धा एक आलं संपलं 5 प्रयोगात, असं झालं. तर आज मी जर चिनाब सारखं नाटक, ज्याचं सेटचं प्रोडक्शन कॉस्टच 1 लाख, त्याच्यानंतर त्याचा प्रयोगाचा खर्च 40,000, त्याचे मी जर शो लावतोय आणि मी जर 2 नाटक करतोय, मग ते माझं व्यावसायिक नाटक नसू शकतं. कारण होतं काय की ते करायला घेतल्यानंतर अरे हे पण लागणार आहे, मग या गोष्टीसाठी ही गोष्ट आहे, मग याची ही साखळी, मग याचं हे नाहीये, मग ते नाहीये, मग अरे एवढं कसं होतं थांबून. आणि एकांगी करताना सगळे ज्या एनर्जीने परफॉर्म करतात ते आपल्याला दिसतं, म्हणून ही चिडचिड होते की समोरचा माणूस झोपलाय. नमस्कार, टायनी टॉक्स बाय टायनी टॉकीज या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला माहित असेल, या कार्यक्रमाद्वारे आपण लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, नेपथ्यकार अशा अनेक लोकांच्या मुलाखती घेत असतो. पण आज ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्यांच्याच अंगी हे सगळे गुण आहेत. म्हणजे अशा बहुआयामी आणि अष्टपैलू असे संकेत पाटील आज आपल्याकडे आले. हाय संकेत, तुझं स्वागत आहे आपल्या टायनी टॉक्स या कार्यक्रमामध्ये. मग संकेत, कसं काय शांत आहे डोक्यात? काय चालू आहे येताना, काय सुचलो काहीतरी मला करायचंय? हा, तसं डोक्यात तर बरंच काय काय चालू आहे. 2-3 कॉन्सेप्ट नाही एवढं नाही, पण काय काय चालू आहे. बीजीएम वगैरे दिलेस? टेलिकास्ट उद्या प्रॉब्लेम नाही काय नाही. हा, तर पहिला प्रश्न तुला विचारतो. आपण जसं सुरुवात केली, आपण एकांकिका नाटक वगैरे चालू केली, असं आपण कधीच झालं नाही आपल्या बाबतीत की आई बाबा मला नाटकात जायचंय, कोणी पालक आपल्याकडे जा बाबा या क्षेत्रात तू काम कर असं बोलत नाही. मग हेच क्षेत्र तू का निवडलं? नाही, कारण माझ्या पप्पांनीच मला बालनाट्यामध्ये घेऊन गेले होते, त्यामुळे त्यांनीच सुरू करून दिलेलं. मग मी ते पुढे कंटिन्यू ठेवलं. ते मला बालनाट्यामुळे आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर मला रुईयाला ऍडमिशन घ्यायचं, मित्रांकडनं काही सजेशन आलं, रुईयाला ऍडमिशन पण मिळालं. मग त्याच्यानंतर तिकडनं सुरू झालं, तर मग रुईयाला गेल्यावरती कोण थांबेल. सो पण मग पहिलं काम तुला आठवतंय त्यातलं कुठला? मी बकासूरचं कॅरेक्टर केलं होतं. बकासूर बालनाट्य बकासूर खाण्याची सुरुवात तेव्हापासून. हो, मेघन गुप्ते डिरेक्टर होते त्याचे. अच्छा. हा, त्या बालनाट्याचे. तर तिथून सुरुवात झाली होती बालनाट्याची. तिकडेच आवडायला लागलेलं मला. त्याच्यानंतर बालराज्यनाट्याला वगैरे पण केलेलं बरंच. रुईया मधलं पहिलं काम वगैरे काय आठवतंय? हा, आठवतंय. 2011ला झोंबी नावाची एकांकिका केली होती. आनंद यादवांची कादंबरी आहे. संतोष वेरुळकर सर डिरेक्टर होते त्याचे. आणि त्याच्यामध्ये मला मोंटाजमध्ये एक वाक्य होतं, ते तेवढंच एकच वाक्य होतं. छान होतं ते मोंटाज मधलं वाक्य, पण खूप एवढ्या सगळ्या याच्यामध्ये एकच वाक्य होतं, कोण आहे रे तिकडे, बस. त्याची तालीम किती दिवस केलीस? नाही, त्याचं पॉलिशिंग खूप वेळा झालेलं आहे माझं. कारण त्यावेळेला सगळे सिनियर्स येऊन काय काय छोट्या छोट्या गोष्टी वगैरे पॉलिश करायचे, तर मला माहिती नव्हतं की माझा मोंटाज खूप जास्त एवढा इम्पॉर्टंट काय, कारण सगळे यायचे आणि तेच पॉलिश करत बसायचे. तर ते एक वाक्य होतं माझं पूर्ण पहिल्या एकांकिकेमध्ये. आता तुला आम्ही वेगवेगळ्या भूमिकेत बघतो. आता तू सांगितलंस ते अभिनेता म्हणून सांगितलंस, पण तू अभिनेता आहेस, तू दिग्दर्शक आहेस, तू कधी कधी लिहितोसही, तू संगीतकार म्हणून आता फेमस आहेस. पण याच्यातलं या सगळ्यामधल्या संकेतला काय आवडतं? संकेतला काय करायला मजा येते? बघ, मला दोन्ही करायला मजा येते. म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक पण करायला मजा येते, म्युझिक करायला मजा येते. त्याच्यानंतर डिरेक्शन करायला लागलो की मग तो एक वेगळा पूर्ण, दोन्ही सगळे झोन वेगवेगळे आहेत. आणि मला असं वाटतं की मी ते पॅरलर चालू ठेवलेले आहेत. आणि जसं मला जमतंय, जसं जमवता येतंय, तसं मी दोन्ही बाजू बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय. आणि मागच्या आतापर्यंत तरी त्या जमल्यात. पुढे माहिती नाही की त्या कशा जमतील, पण मला करायचंय पुढे, तर मी हे दोन्ही करेन. म्हणजे कंटिन्यू करेन. मी माझी फिल्म केली तर कदाचित त्याचं बीजीएम मी करेन, कारण त्यावेळेला मला पोस्टला वेळ असतो. सो त्याचं बीजीएम पण मी करेन, म्युझिक मी करेन. हे माझं पुढे फ्युचरमध्ये आहे डोक्यात की चला आता जर नाटक करतोय तर डिरेक्शन करू, त्याचं म्युझिक फार रेअर केलं तर करेन. वेळ मिळत नाही कारण नाटक बसवताना, तर ते तसं नाही होत. मग सिरियलचं तर चालूच आहे, काही आलं सिरीज वगैरे तर तसंही करेन. पण मला दोन्ही गोष्टी आवडतात. त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून मला पुढे ट्रॅव्हल करायचं. म्हणजे ह्या 2 गोष्टी ठीक आहे, पण तिसरी गोष्ट सुद्धा तू आता केलीस ना एकांकिकेमध्ये. नाही, इतर कमी तिथे आम्ही, असं मला. पण ते सुरुवातीतून झाली होती तुझी. कुठेतरी असणार की मला खायचंय बकासूर माझा जो. नाही असं काही नाहीये, पण आलं पुढे वगैरे तर मी तसं पण करू शकतो. म्हणजे मला असं काही नाहीये की करायचं नाहीये, पण करू शकतो. करायला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे सगळेच करतात. दिग्दर्शक अभिनय करतोच ना, तसं करूच शकतो आपण. पण काम करतो तेव्हा काय, तेव्हा अभिनेता असतो स्टेजवर की दिग्दर्शक असतो? नाही, तेव्हा कदाचित अभिनेता असतो असं मला तरी वाटतं.
आता ते समोरून बघणाऱ्यांना काय दिसतो त्याच्यात मला नाही माहिती. पण मग तेव्हा असं नाही वाटत की दिग्दर्शक समोरचा मला अरे मी करतोय ते करेक्ट आहे, दिग्दर्शक काय मला सांगतोय? नाही जेव्हा तू असं- दिग्दर्शक असतो तेव्हा तू हा. जसं अभिनेत्यानं सांगतो, हो. तेव्हा अभिनेता असतो तेव्हा काय वाटतं तुला? नाही कारण म्हणजे तुझ्या तालमी मी पाहिल्यात म्हणून बोलतो हो. की तुला ते तसंच मला असंच हवंय. असंच हवंय असं नाहीये. आता थोडं बदललं पण आहे की मी कोणाला रिस्ट्रिक्ट नाही करत. म्हणजे कोणत्याच आर्टिस्ट नाव तू आता विचारलंस जरी आपण कधी काम करू तर तुलाही कळेलच. ते नाही होते ना. हा होईल होईल होईल. तर मी कास्ट करताना पण माझं असं असतं की हा मला दिसताना या कॅरेक्टरसाठी दिसलाय ना, मग आता याची जी स्टाईल आहे ना त्या स्टाईलमध्येच याला काम करू द्यायचं. त्याची स्टाईल ब्रेक करता नाही येत मला, किंवा मी नाही करत, किंवा मला ते आवडत पण नाही. कारण स्टाईल ब्रेक केली की कम्फर्ट झोन हळूहळू कमी होत जातो. त्याच्या स्टाईलमध्ये मला माझं कॅरेक्टर काय उभं करायचंय ते मी करून घेण्यात मला खूप जास्त मजा येते. आणि तसंच करतो मी जनरली, तीच प्रोसेस फॉलो करतो आधीपासूनच. तर आधी थोडं असं होतं की नाही हे फक्त असंच पाहिजे असंच पाहिजे, पण माझं असं आहे की आता तुला असं वाटतंय का ओके हे याच्यामध्ये फक्त माझं हे ऍडिशन कर, मला हे हवंय, हे एवढं याच्यामध्ये फक्त ऍड कर, बाकी करू आपण पुढे. तर ह्या प्रोसेसमध्ये मजा येते काम करायला मला. असं रिस्ट्रिक्ट ठेवलं तर मग त्यांना पण ते असं होतं की अरे नाही त्याला तसंच पाहिजे, अरे त्याला तसंच पाहिजे. उलट मी हे सांगतो प्रत्येक प्रयोग तुम्ही वेगळा करून पाहिला तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि माझे आता मी बघतोय चिनापचे माझे प्रत्येक प्रयोग हा वेगवेगळा होतो. कोणताच प्रयोग असा सेम झालेला नाहीये. इवन पद्मिनी धामचे पण मी बघितले ना तर प्रत्येक प्रयोग वेगळा झालेला आहे. म्हणजे मिलिंद सर सगळं वेगळं करून काहीतरी ट्राय करून प्रत्येक वेळी येतात आणि प्रत्येक वेळी काहीतरी त्यांचं नवीन त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे असं मला होत नाही की त्यांची स्टाईल ब्रेक करू किंवा त्यांना काहीतरी अडवू, नाही तुम्ही असंच करा तसंच करा, हे नाही आवडत मला. त्यामुळे मी ते फॉलो करतो तसं. तुझ्या एकांकिका पाहिल्यात म्हणजे सुरुवातीपासून बऱ्याच वर्षापासून तुला पाहतोय मी. एक मला चढता आलेख दिसतोय सेटचा, तामझामचा, म्युझिकचा. खूप असं ग्रँजर होत चालली तुझी. मग एक तर एकांकिका आपण करतो तर काय कसं बजेट जमवतं आपल्याला माहितीये. हे सगळं करून तू हे कसं काय मॅनेज करतोस? म्हणजे तामझामवाल्याच एकांकिका कशा काय होऊ लागल्या तुझ्या? नाही, ही या वर्षी केलेली एकांकिका ही तर मला 2015 मध्ये डोक्यात आलं होतं. तेव्हा मी प्राजक्ताकडनं ती लिहून घेतली होती. तर त्यावेळेला मी कथा वाचली होती, तर मी त्याला फक्त कथा घेऊन गेलो होतो त्याच्याकडे आणि त्याला सांगितलं होतं की ही अशी अशी कथा आहे, मला याच्यावरती अशा अशा काही गोष्टी दिसत आहेत, तर या गोष्टीला तू कसं मेंटेन ठेवून कसं नाटक आपण डिझाईन करू शकतो तू बघ. त्याने एका महिन्यामध्ये मला तेव्हा ती स्क्रिप्ट लिहून दिली. पण काही प्रॉब्लेम्समुळे मला कॉलेजमधून करायचं होतं, मला करता येत नव्हती. तर ती बरोबर आता 10 वर्षांनंतर मी ओपन मधून मी म्हटलं आता नको, याच्यानंतर आपण कदाचित ओपन मधून एकांकिका नाही करणार. केलं तर माझं एक राहिलं इंटर कॉलेजचं, तेवढं करून संपवेन मी. पण तरी सुद्धा या वर्षी ओपन मधून म्हटलं ही एकांकिका आपण करूया. आणि नाही म्हटलं तरी पण सेटचाच याचा खर्च खूप होता, त्यामुळे मला ती तालीम करताना म्हण किंवा ती ट्रेन आल्याशिवाय माझं नाटकच बसू शकत नव्हतं. की ट्रेन नाही तर मी बसवू काय, म्हणजे खाली जरी बसवलं तरी सुद्धा मला ती हाईटवाली मुवमेंट नाही मिळणार, मग बसवू काय, मग त्यांना कळणारच नाही. मग ते अर्ध करण्यापेक्षा मी फक्त आधीचा एक फर्स्ट हाफ बसवलेला, सेकंड हाफ मी ट्रेन आल्याशिवाय बसवू शकलो नाही. मग ती ट्रेन बनली, त्याचा ढाचा बनला, ढाचा बनल्यानंतर बरं त्याला खर्च ओपन मधून तर माहिती आहे आपल्याला काय फार कोणी नसतं, ठीक आहे. तर जो माझा एक मित्र आहे जो तिकडे काम करत होता, त्याच्या संस्थेतनं मी नाटक करत होतो, त्या विनय जोगळे क्राऊड नाट्य संस्था, तर त्याची खूप मदत झाली सुरुवातीला मला ह्या सगळ्या गोष्टी उभं करण्यामध्ये. आणि हळूहळू मग नंतर मी इन्व्हॉल्व्ह झालो की हा चल आता मी याच्यामध्ये पैसे टाकतो. सो नाही म्हटलं तरी पण ती ट्रेन आणि पूर्ण त्या सेटचा खर्च जवळजवळ 1,10,000 पकड, टोटल ट्रेन प्लस बाकीचं इतर सगळ्यात तामझाम जो काही सेटचा झालेला 1,10,000 तो पकड. तर हे तसं ओपन प्रश्न बरोबर आहे की बाबा ओपन मधून बजेट आणि हे सगळं सांभाळून करणं कठीण असतं, पण फक्त करायचंय एवढंच डोक्यात असल्यावरती बजेट आणि ते सगळं एक सगळ्यांना टीम बनवतानाच माझ्या डोक्यात हे होतं की हा प्ले आपण आता करतोय, तर हा प्ले फक्त करतोय म्हणून करायचा नाहीये, तर हा प्ले आपल्याला सवय घेऊनच यायचा आहे. सो त्या सवयीसाठी आम्ही पुढे मागे काही पाहिलंच नाही. म्हणजे त्याच्या ती सवय झाल्यानंतर जे लागायचे असतात ते लागतातच आपले, पण तरी सुद्धा ते मिळाल्याचा आनंद असतो, त्यामुळे ते लागलेलं काही नाही वाटत. तू गोल ओरिएंटेड आहेस हे कळलं आम्हाला की सवयी ठरवून तू करतोस, पण एकंदरीत याची प्रोसेस कशी असते? म्हणजे आता तू पद्मिनी धाम ही कथा होती त्याचं तू केलं, चिनाबची सेम कथा होती त्याचं आता एकांकिकेपर्यंत आलास, तर याची एकंदरीत तुझी प्रोसेस कशी असते? म्हणजे एखादी गोष्ट सुचली किंवा एखादी कथा वाचली ती रंगभूमीवर आणेपर्यंतची तुझी प्रोसेस कशी असते? पहिले तर मी आता पद्मिनी धामचं जर विचारशील तर पद्मिनी धामला
कथा वाचली तेव्हाच मला जी चित्र दिसतात ना ती उभी करायला आवडतात. म्हणजे आपण जेवढे पण माझे आपण आता प्ले तुम्ही बघितले असतील ना, तर मला एक चित्र दिसतं, काहीतरी कथा वाचली, हा हे चित्र दिसलं तर मला ते चित्र काहीही करून तसं उभं करायचं असतं. त्याचा प्रयत्न असतो माझा की ते चित्र मला उभं करायचंच आहे. आणि मला जोपर्यंत काही वाचल्यावरती किंवा काही सुचल्यावरती मला समोर काही दिसत नाही ना, चित्र दिसत नाही ना, तोपर्यंत माझा फ्लो नाही लागत. चित्र दिसलं ते उभं करूया, त्याला एक छान गोष्ट डेव्हलप करूया, एक गोष्ट कंप्लीट करूया, ती गोष्ट कथा होतीच त्याच्यामध्ये. तर फक्त मला काय करायचं होतं, त्या कथेला बांधायचं होतं. म्हणजे आता तू बघशील तर पद्मिनीधाम व्यावसायिक पूर्ण वेगळं आहे आणि एकांगिका पूर्ण वेगळे, म्हणजे विजन वाईज. त्याच्यामध्ये तो गेट होता, तर ती गुढता होती की तो गेट ओपन जेव्हा लाईट येते 217 पद्मिनीधाम आणि तिकडनं ते मुरंजन कॅरेक्टर आतमध्ये जातं, हे एकांकिकेमध्ये होतं. आणि आपल्याला आता व्यावसायिकला बघताना आपल्याला पूर्ण ते थोडं व्यावसायिकीकरण होतंच की गेट उघडणं, मग तिकडनं तो आत येणं. तर हे सगळं जोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने दिसत नाही ना, तोपर्यंत मी करायला घेतच नाही. एक तर पूर्ण नाटक क्राफ्ट माझ्या डोक्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी करत नाही नाटक. मग ते आल्यावरती मग हळूहळू त्याची प्रोसेस, मग सेटवाल्याला भेटणं की मला हे हवंय, मग हे नाही होते, मग याचे ऑप्शन्स काढ, हे उभं कर, ते उभं कर, हे करून बघतो आम्ही वेगवेगळं. एक असा प्रश्न मला विचारायचा होता की आता एकांकिका ते कमर्शियल नाटक पर्यंत आलात, मग तुला काय वाटतं की कमर्शियल नाटक केल्यावर पुढच्या गोष्टी सोप्या झाल्यात का? म्हणजे कामं येण्यासाठी किंवा पुढची नाटक मिळण्यासाठी प्रोड्युसर इझिली अवेलेबल झाले? नाही, हे मला पहिलं नाटक करताना पण हे माहिती होतं की आपण पहिलं नाटक केल्यावरती दुसरं नाटक आपल्याला कोणी देणार नाहीये. एवढं डोक्यात ठेव की सातत्य ठेवायचंय. 5 नाटकं तरी आपल्याला कशी तरी आणायचे, जोपर्यंत आपण, मला असं वाटतं की सगळ्यांमध्ये दिसत नाही किंवा सगळ्यांना आपण रजिस्टर होत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीच स्वतःहून विचारत नाही किंवा आपण जाऊन सुद्धा आपल्याला किती किंमत मिळणार आहे हे पण माहिती नाही. त्यासाठी फक्त आपल्याला आपलं नाटक चांगलं कसं किंवा वेगळं कसं देता येईल हाच विचार करायचा आहे आणि सातत्य ठेवायचं. म्हणजे आता हे झालं की सोडून दिलं असं नाहीये. आता नाही म्हटलं तरी पण माझ्याकडे 2 माझी नाटकं रेडी आहेत, ज्यांच्या मीटिंग आणि ते सगळं सुरू आहे. पण त्याच्यासाठी मला ते करायचंय किंवा मला ते सतत ठेवायचंय, कंटिन्यू करायचंय, हे डोक्यामध्ये असलं पाहिजे. तर नाही तर मग नाही होत. म्हणजे असं कितीतरी ठिकाणी आपण पाहिलं की एक नाटक आलंय आणि त्याच्यानंतर नाटकच नाही झालंय, कारण ते थांबून गेलेलं तिकडे. किंवा खूप गोष्टी आहेत त्याला कारणीभूत, एक गोष्ट नाहीये. म्हणजे आपण जेव्हा करायला घेतो किंवा एक नाटक उभं करून बघतो आपण, तर ते उभं राहताना आजूबाजूचं जे काही वातावरण असतं किंवा ते जे अनुभवलेलं असतं ना, त्याच्यानंतर कदाचित बऱ्याच लोकांची इच्छा पण नाही होत की हा आपण आता नाटक करू, आपण आपलं नाटक करू, असंच वाटतं लोकांना पहिलं व्यावसायिक नाटक आल्यानंतर. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्या तर आपण कसंही करू शकतो, म्हणजे कुठेही आपण तरू शकतो. आणि माझं म्हणणं आहे की इथे तरलंच पाहिजे, इथे तरलो तरच आपण पुढे जाऊ. यांच्यामध्ये काहीतरी आपण आपलं, जरी कोणता प्रोड्युसर नाही आला तरी तुम्ही 5 व्यावसायिक नाटकं करा. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बरोबर काम करणारे जेवढे काही मित्र आहेत ना, जे एकांकिका करतायत, ज्यांच्याकडे खरंच आहे की ते चांगलं नाटक उभं करू शकतात, त्यांनी खरंच आता यावं आणि एक नाटक खरंच प्रत्येकाने उभं करावं. कारण इथे बोलायला काहीच हरकत नाही, कारण इथे मोजकी नावं आहेत जी व्यावसायिक नाटक रंगभूमीवरती तीच दिसतात आपल्याला. प्रत्येक वर्षी वेगळी नावं येत नाही. तर याची बेसिक कारणांचा आपण विचार केला ना, तर हे की आता मी जो प्रयत्न करू बघतोय तसं माझे बरोबर असलेले दिग्दर्शक, लेखक, एकांकिका करणारे ते करून बघत नाहीयेत. ते कुठेतरी ह्या गोष्टींमध्ये कमी पडत आहेत, कारण त्यांना व्यवसाय करायचंय पण त्याच्यासाठी प्रयत्न काय करायचे हेच कळत नाहीये. आता 100व्या नाट्य संमेलनामध्ये शो झाला माझा, त्याच्यानंतर प्रश्न विचारला की तुम्हाला नाट्य परिषदेला जर काही म्हणजे सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल. मी म्हटलं मला एवढंच सांगायचंय की व्यावसायिक रंगभूमीसाठी नाट्य परिषद खूप जास्त ऍक्टिव्ह होऊन काम करते. तर तुम्ही हे जे काही आता उपक्रम केला की सवाई विजेत्या एकांकिका आणि हे सगळं तुम्ही जो काही शो केला ते तर चांगलंच आहे, पण ह्या मुलांनी व्यावसायिक रंगभूमीकडे वळताना त्यांनी त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे याचं तुम्ही कोणाला गायडन्सच दिला नाहीये. तर याचं एक वर्कशॉप घ्या. जे आपण जे आपल्याकडनं जे बोललं जातं की व्यावसायिक रंगभूमीवरती नवीन पिढीने आलं पाहिजे, नवीन पिढीने नाटक करून बघितलं पाहिजे, प्रयोग करून बघितले पाहिजेत. तर मग ते प्रयोग करून तर बघतीलच, पण ते प्रयोग करण्यासाठी तिथे आल्यावरती त्यांनी काय प्रकारात काम केलं पाहिजे हे पण तुमच्याकडनं त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. कारण आपण म्हणतो की नवीन पिढी घडवायची, पिढी कशी घडते, बाळ जन्माला येतं, मग नंतर त्याला आपण हळूहळू मोठं करतो. तर मला असं वाटतं की ज्या पोततिडकीने सगळे बोलतात की एकांकिका करणारी नवीन पिढी उभी राहिली पाहिजे, नवीन पिढी उभं करणं काम कोणाचं आहे, हे काम कोणाचं आहे.
आपण जर आता नाट्य परिषदेला जर आपण आपली आई म्हणत असू किंवा आपल्याला ते उभं करण्यासाठी त्या गोष्टी जर आपल्याला त्या प्रोव्हाइड करतात, काही प्रॉब्लेम झाले की आपण त्यांच्याकडे जातो, त्यांना सांगतो, तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांनी मदत केली पाहिजे ह्या रंगभूमी व्यावसायिक रंगभूमीकडे यायला. कारण तिथे आल्यावरती खूप प्रॉब्लेम येतात ज्यांचे सोल्युशनच माहिती नसतात त्यावेळेला. मग काही सांगितलं जातं की हे असं आहे, मग ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं. तर माझं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे. आणि हे तेव्हाच होईल ज्या वेळेला सगळे कदाचित आत्ता मला असं वाटतं, मी तरी हे डोक्यात ठेवलं की वेळ बदलायची गरज आहे. कारण जेवढे बघतोय ना मी एकांकिका करणारे, खरंच एकांकिकेमध्ये चांगली नाटकं येतात. म्हणजे आपण एक गोष्ट म्हणतो, एक चांगलं नाटक म्हणतो, खूप मोजकी आहेत व्यावसायिकला असलेली चालू. आत्ताही मी म्हणतो की चालू असलेली खूप पूर्ण गोष्ट आणि छान गोष्ट असलेली व्यावसायिक नाटकं खूप कमी आहेत. पण याने होतंय काय की लोक ते ऍक्सेप्ट करायला लागलेत की असंच नाटक असतं, ह्याच प्रकारचं नाटक असतं, हीच गोष्ट असते, असंच केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे किंवा ज्यांनी जे आता मी जिथे जातो तिथे ही गोष्ट बोलतोच, पण बघितल्यावरती ज्यांना वाटेल, माझे जेवढे पण मित्र आहेत लेखक दिग्दर्शक, त्यांनी खरंच ही गोष्ट करावी. कारण खूप कमी एकांकिकाकडनं आलेले लेखक दिग्दर्शक आहेत ज्यांची नाटकं चालवली जातात. कितीतरी लोकांची नाटकं अशीच झाली, एक आलं चल थांबलं, नंतर 5 वर्ष नाटक नाही आलं, एखादं आलं ते सुद्धा एकदम आलं संपलं 5 प्रयोगात, असं झालं. माझं म्हणणं या गोष्टीला सातत्य ठेवण्याकरता आपण जरी प्रोड्युसर्स नसले तरी काही गरजेचं नाहीये की व्यावसायिक रंगभूमीने सांगितलं नाहीये की हा हे प्रोड्युसर्स आहेत मग ही व्यावसायिक रंगभूमी. माझं म्हणणं आपण आता उभं करतो. आज मी जर चिनाब सारखं नाटक ज्याचं सेटचं प्रोडक्शन कॉस्टच 1 लाख आहे, त्याच्यानंतर त्याचा प्रयोगाचा खर्चच 40,000 आहे, त्याचे मी जर शो लावतोय आणि मी जर 2 अंकी नाटक करतोय, मग ते माझं व्यावसायिक नाटक नसू शकतं. तर माझं म्हणणं हे सोल्युशन मी माझं शोधलेलं आहे की मी या गोष्टीचं असं करणार, हे करणारच आहे. तर कोणी येईल याची वाट न बघता आपण ते स्वतः काहीतरी क्रिएट केल्याशिवाय ती गोष्ट तशी घडणार नाहीये. पण मग आता तू आपण जेव्हा आपलं नाटक करतो, एकांकिका करतो, तेव्हा प्रोड्युसर आपण आपलेच असतो. पण जेव्हा तू व्यावसायिक नाटकात काम करतो तेव्हा कसे दुसरे प्रोड्युसर असतात, तेव्हा मग काय आपला हात आखडता जातोय असं वाटतंय का? किंवा काय माझे विजन आहे ते काही होत नाहीये? नाही, होतं ना असं. मग मोठा प्रोड्युसर असेल तर मी त्याला कन्व्हिन्स करू शकतो, या गोष्टी येतात का त्याच्या आत? बघ, एकतर बेसिक तुझं नाटक मोठं आहे, तुझं तामझाम मोठं आहे, तर ते पहिलेच प्रोड्युसर्सना कळायला हवं की हा हे या नाटकाचा आवाज एवढा आहे, तर मग आपण ते करावं का? कारण होतं काय की ते करायला घेतल्यानंतर अरे हे पण लागणार आहे, मग या गोष्टीसाठी ही गोष्ट आहे, मग याची ही साखळी आहे, मग याचं हे नाहीये, मग ते नाहीये, मग अरे एवढं कसं होईल, तर थांबव नाटक. तर माझं म्हणणं की हे आधीच आपण कन्फर्म केलं पाहिजे की हा हे असं आहे, एवढं आपल्याला लागणार आहे, याचा संच एवढा मोठा आहे, तर हा एवढा उभा करावाच लागणार आहे, आणि त्याची तयारी असेल तरच ती गोष्ट तशी घडू शकते, नाही तर नाही होत. म्हणजे ते प्रॉब्लेम्स येतातच, मग खटके उडतात आणि मग थांबून जाते प्रोसेस. पण असं कधी काय घडलंय का एखादं? आता तू जे मी आता पद्मिनी धाम करत असताना तसं घडलं नाही, माझ्या बरोबर तरी तसं काही झालं नाही की बाबा मला हे हवंय आणि ते मिळालं नाहीये. ते जसं जसं जे हवं होतं ते मला मिळत गेलंय. म्हणजे ते कसं त्याच्यासाठी मला स्वतःला सुद्धा खूप स्ट्रगल करावा लागलाच आहे, पण ते नाही मिळालं किंवा ते नाही मिळते म्हणून मी असंच बसलो असं नाही झालं. नाही मिळते मग त्याचे 4 सोल्युशन्स किंवा त्याच्यावरती आपण 4 लोकांबरोबर बोलणं किंवा हे सगळं केलं तरी पण ते होऊन जातं, म्हणजे राहतं. जर तुम्हाला करायचं आहे तर आमच्या मुबा तर होऊन जातो, म्हणजे आताही होतोच आहे की करतात येत लोक. पण आता तू एवढं पोटतिडकीने सगळ्याविषयी, नाटकाविषयी, रंगभूमीविषयी बोलतोस किंवा तू करत असलेल्या एकांकिकेविषयी बोलतोस. आता एवढी मेहनत, म्हणजे बजेटचा इश्यू येतो, त्याच्यानंतर आपण रंगकर्मी जरी कॉम्पिटिटर काही ठिकाणी असलो की कॉलेजेसचं कॉम्पिटिशन असलं तरी आपल्याला सगळ्यांची मेहनत माहिती आहे की रात्रभर आपल्याला लोकेशन मिळत नाही तालमीला. प्रोड्युसर वगैरे तर खूप लांब राहिलं, पण आपल्याला लोकेशन मिळत नाही. मुलं गोळा करणं काही वेळेस टास्क असतो, जर मॉपची एकांकिका करायची वगैरे. ही एवढी मेहनत 1 महिना 2 महिने काही असेल ती आपण मेहनत करतो, काही मोठ्या स्पर्धांना आपण सहभाग घेतो. आता तू आत्तापर्यंत करतोय त्यामुळे तुला माहिती आहे की याची काय एकंदरीत गणित असते. पण एवढी सगळी मेहनत करत असताना जेव्हा तुम्ही प्रयोग सादरीकरण करता आणि तेव्हा परीक्षक तुम्हाला समोर झोपलेले दिसतात, काय बोलशील त्याच्यावरती? काय परीक्षक हा मुद्दा, एकतर माझं याच्यावरती पण एक वेगळं विशेष म्हणणं आहे की काळ बदललाय ना, तर परीक्षक पण बदलले पाहिजे. नाटक आत्ता एकांकिका अशा राहिल्या नाहीयेत की ज्या आपल्याला फक्त 4 भिंतीत दिसतात. प्रत्येक ग्रुप, प्रत्येक
कॉलेज काहीतरी एकांकिकेमध्येच एक्सपेरिमेंट करून बघतं. तर माझं म्हणणं आहे की ते आपल्या आधीच्या पिढीला खरंच ऍक्सेप्ट होतात का, किंवा होतात पण मग जी माणसं आपण जज म्हणून आणून बसवतो ती माणसं खरंच हे ऍक्सेप्ट करतील का? म्हणजे आज जर मी एक एकांकिका करतोय ज्याच्यामध्ये खरंच एवढा मोठा तामझाम आहे आणि एक परीक्षक आहे ज्याला नाही आवडत, तो 2च पात्रांचं नाटक करतो, तर माझं म्हणणं नाहीये की त्यांनी आपल्याला जज करू नये. माझं हे म्हणणं आहे की ते बसलेत ना तिकडे जज करायला, तर त्यांनी कसं केलं असतं यापेक्षा या मुलांनी कसं केलंय या गोष्टीला जज केलं गेलं पाहिजे. आणि जर मला असं वाटतं की जर नाही जमणार आहे तुम्हाला पूर्ण नाटक बघायला, कारण इथे 1-1, 1.5-1.5, 2-2 महिना खरंच मेहनत करून जर मुलं येत आहे तुमच्या समोर परफॉर्म करताय एवढा जीव लावून, आणि एकांकिका करताना सगळे ज्या एनर्जीने परफॉर्म करतात ते आपल्याला दिसतं, म्हणून ही चिडचिड होते की समोरचा माणूस झोपलाय. तर माझं म्हणणं की तुम्हाला नाही जमणार तर तुम्ही त्या दिवशी येऊच नका, नाही तर तुम्ही परीक्षाच करू नका. कारण त्याने होतं काय की एक जण बघतो, मग अच्छा मग तुमच्याकडे उत्तर नसतं, त्यावेळेला स्पर्धा संपल्यावर फक्त त्यांच्याकडे एकच उत्तर असतं, नाही आवडलं. मग नाही आवडल्यावरती पुढे आपण काय बोलणार, नाही आवडलं ठीक आहे. कारण त्यांच्याकडे काहीच नसतं, कारण नसतं म्हणून काय आपण त्यांना मारणार नाही, तसंही नाही होत. कारण सीन काय की जर त्यांना नाही आवडले आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही झोपलोय हे त्यांना ऍक्सेप्टही नाही करायचंय, तर मग आपण काहीच नाही करू शकत. एकतर मुळातच ती पिढीच पूर्ण परीक्षकांची बदलून टाकली पाहिजे. म्हणजे ती जी काही आहे आधीची फळी ती पूर्ण नसलीच पाहिजे. मला असं माझं एकदम ठाम मत आहे की एक सर्टन याच्यानंतर ना त्यांनी आलंच नाही पाहिजे. एकतर 5 वर्ष एकच जज असला पाहिजे, किंवा 5 वर्षांमध्ये जे जज फिरतात ते 5 वर्षांनी बदलले गेले पाहिजेत. की हा हे तुम्ही जा ना आता व्यावसायिक नाटकांना जजेस म्हणून जा, किंवा मग इथे कुणीतरी असे या ज्यांना आत्ताचं नाटक कळेल. अशी एखादी हे आयोजकांवरती आणि सिद्धेश हे सगळं डिपेंड करतं आयोजकांवरती की आपण स्पर्धा भरवतोय तर त्या स्पर्धेमध्ये येणारे जे काही कॉलेज आहेत, ग्रुप आहेत, तर ते प्ले कसे आहेत, तुम्ही ते प्ले पाहिलेत का आयोजकांनी आधी? बरं ते प्ले पाहिल्यानंतर त्यांना लागणारे जजेस कोण आहेत, त्या गरजेचे की कोण खरंच एवढा प्युअर विचार करेल की आता मुलांनी एवढं चल टेक्निकल प्ले आला तर बरेच तो बाहेर पडतो. का पडतो? बेसिक कारण आहे की टेक्निकल प्ले केला तर एखाद्याचं म्हणणं असतं अरे काय हे तर टेक्निकल आहे, अरे पण काळ बदलला ना. त्या टेक्निकलिटी बरोबर तुम्ही गोष्ट डेव्हलप करायला शिकलं पाहिजे ना. मग आता NMMC ला जाता कशाला नाटक बघायला, लाईफ ऑफ पाय कशाला बघता, किंवा कोणतंही काही आलं नाटक तिकडे की गर्दी का करता? म्हणजे जे परीक्षक म्हणून झोपतात तेच तिकडे नाटक बघायला जातात, त्याची चर्चा पण करतात. ठीक आहे, ज्यांना इकडचं एकांकिकेमधलं टेक्निकलिटी आवडत नाही ते तिकडे जाऊन नाटक बघतात, एन्जॉय करतात, 10-10, 15-15 हजाराचं तिकीट काढतात. मग इथे आम्ही केल्यावरती इथे भलेही आपले स्टेज तेवढे अपडेटेड नसतील, पण इथे जे अवेलेबल आहे, जसं अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आम्ही हा प्रयोग करून बघत असू तर तो तुम्ही ऍक्सेप्ट नाही करणार. केलाच पाहिजे ना. माझं म्हणणं आहे की मग ते पण नका बघू, कारण दिसतात ना. आपण आता एवढं तर आपल्याकडे इंस्टाग्राम, फेसबुक एवढं ऍक्टिव्ह झालंय की कोण कुठे जज असतं, कोण कुठे कोणत्या नाटकाबद्दल काय बोलतं, आणि कोण तिकडे जाऊन ते नाटक तसंच एन्जॉय करतं, हे सगळंच त्याच्यावर टाकत असतात. मग हे दिसत असतं ना. तर माझं म्हणणं आहे की काळानुसार जजेस बदललेच पाहिजेत. आणि आता एकांकिका स्पर्धांना खरंच गरज आहे यंग जज येऊन बसायची. यंग म्हणजे काय म्हणतोय मी, आता एक वर्ष एकांकिका केली आणि लगेच पुढच्या वर्षी असं नाही म्हणत आहे, पण खरंच आहेत ना चांगले जजेस आहेत, शोधा, मिळतील. म्हणजे हे आयोजकांनीच केलं पाहिजे, जेवढे स्पर्धा भरवणारे आयोजक आहेत त्यांनीच केलं पाहिजे. आता एक सेगमेंट घेणार होतो आपण, ओळखा पाहू. ओळखा पाहू. हा, लकीर हे आम्ही लॉकडाऊन मध्ये केलं होतं. म्हणजे ज्या वेळेला नाटक थांबलं होतं किंवा आपण बाहेर पडून नाटक करू शकत नव्हतो, तर मग आम्ही 4-5 जण मिळून एक स्टुडिओ आम्ही घेतला होता आणि तिथे आम्ही सेटअप करून याचे शो करायचो ऑनलाईन. म्हणजे ते शूट व्हायचं ऑनलाईन. जिकडे जर्मनला आम्ही तसे शो दाखवले त्याचे लॉकडाऊन मध्ये, आणि मजा आलेली. म्हणजे काय घरी बसून कंटाळा आला होता, सेकंड लॉकडाऊन लागलेलं होतं. सेकंड लॉकडाऊन आणि फर्स्ट लॉकडाऊनच्या थोडीशी मधली प्रोसेस असेल,
तेव्हा लाईट्स वगैरे कसं अरेंज केलं असतं? हे क्रोमटे बनवले होते आम्ही तिकडे आधी, सगळं सेटअप बनवला तो. लाईटचे क्रोमटे होते, त्याच्यामध्ये बल्ब टाकून आपले जिलेटिन पेपर वापरून मग तसं ते क्रिएट केलेलं होतं. कारण बराच सेट अख्खा लावलेला होता, म्हणजे जो जसं खूप होता. तर ते सगळं मध्ये सुद्धा तू ग्रँजर गोष्टी सोडल्या नाही, पण मजा, ती प्रोसेस करायला मजा आली होती. तालमीवर कसं अरेंज केलं होतं? तिथेच तालीम पण आम्ही तशीच तिथेच केली, तिथेच बसून. ते एकतर बसलेले प्ले होते ते, तर त्यामुळे तिथे येऊन आम्ही 2-4 दिवस तालीम करून तिथेच राहून तिथेच जेवण करून आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तरी पण तिथेच राहायचो. 24 तास तिथेच असायचो, बाहेर पडायची परमिशन नव्हती. त्यामुळे मग तिथेच बसून काम करा, तिथेच सगळं करा. मजा यायची त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे ती होती. नाटक थांबवायचं नव्हतं, किंवा आपल्याला वर्ष गेली की ते बोलतात ना की खूप वेळ गेला नाटकामध्ये, ब्रेक गेला की नंतर आपलं सवय सुटत जाते. तर ती सवय कोणाला सोडायची नव्हती. तर मग त्यामुळे सगळे जमून नाटक करत होते तिकडे. नाही, ही सगळ्यात म्युझिक वाईज म्हणजे मी 2011ला थरारली वीट पाहिली होती. तर थरारली वीट पाहिल्यावर मला असं वाटलं होतं की आपलं ना असं आपण काहीतरी केलं पाहिजे ज्याच्यामध्ये ना आपण 45 मिनिटाची एकांकिका करतो तर लोकांचा कान नाही रिकामा राहिला पाहिजे. असा काहीतरी आपल्याकडे एक प्ले आला पाहिजे कोणता तरी. आणि मग दृष्टी आला, तर दृष्टीमध्ये कंटिन्यू साऊंड आणि म्युझिक, साऊंड शिवाय तर म्हणजे त्याचं काही घडायचंच नाही. तर तो प्ले आला, तो दृष्टी आहे. म्युझिकचा ग्रँजर म्हणजे दृष्टी आहे. तर याच्यासाठी मला झीला नॉमिनेशन पण मिळालं होतं दृष्टीसाठी, आणि खूप मजा आलेली. म्हणजे मला खरं तर माझे काही नवीन ट्रॅक बनले असतील किंवा मी बनवले असतील तर ते दृष्टीसाठी पहिल्यांदा बनवले होते, जे म्युझिक मेकिंग म्हणतो आपण. कारण माझं त्यावेळेला जस्ट साऊंड इंजिनिअरिंग झालं होतं कम्प्लीट. तर मग त्याच्यानंतर मी कम्प्लीट हा प्ले केला होता. पण मजा आलेली. कौन है ये लड़का? शाळेतला फोटो आहे माझा हा. 10वीचा फोटो आहे. 9वी-10वीतला फोटो आहे माझा. काय होतं तेव्हा जेव्हा काढला? काय नाही, मधली सुट्टी होती, मधल्या सुट्टीत काढलेला फोटो आहे हा. आणि हे तर मागे तर नकळत आलेलं आहे, म्हणजे ते असं काही ठरवून केलेलं नाहीये, तो आलेला फोटो आहे असाच. असं काही अशी याच्याबद्दल अशी खूप भारी मुवमेंट आहे. मधल्या सुट्टीमधला असाच फोन नेला होता पहिल्यांदा. तर मग खूप दिवसांनी बघत असशील ना असं स्वतःलाच. हा, आणि काय नाही, मग फोन पहिल्यांदाच नेला होता. मग काय करूया, शाळेत फोटो काढूया म्हणून काढलेला तो फोटो. सुरुवात झाली होती नाटकाला वगैरे? हा, मी 6वी पासून नाटक करतोय, बालनाट्य. हे पहिल्यांदा मी असं थोडं मोठं कॅरेक्टर केलेलं, लीडवालंच कॅरेक्टर होतं हे. आप्पा. कुठले? भक्षक मधलं कॅरेक्टर आहे हे, त्याच्यासाठी केलं होतं. डिरेक्टर कोण होते? डिरेक्टर मीच होतो याचा, मीच बसवलेला होता आपले. आता एक वेगळा प्रश्न याच्यामध्ये येतो की आतापर्यंत असं होतं ना की आता तू रुईयाला होतास, रुईयाला नाटकाचं बऱ्यापैकी बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे तिकडे टीम किंवा बॅकअप चांगल्या प्रकारे मिळतो. त्यानंतर तू स्वतःचं प्रोडक्शन सुरू केलं स्टोरिया. आता स्टोरिया सुरू केल्यानंतर मला वाटतं तुला सवाईचं संगीतकार म्हणून सवाईचा किंवा सवाईचा 2 वेळा दिग्दर्शक म्हणूनच, की सवाई खुर्चीत बसणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, की तुझं आता जितक्या लोकांबरोबर काम करतोस टीम, प्रत्येकाला असं वाटतं की सवाईच्या स्टेजवर काम करायचंय किंवा सवाईच्या खुर्चीत बसायचंय म्हणून. आता तुझ्यासोबत ही टीम होती ज्यांच्या सोबत तू हे काम केलंस, त्यांच्याबद्दल काय सांगशील की या स्टोरियाला जे सोबतीला आहेत तुझ्या, आणि अनेक नावं आम्ही अशी बघतो की ती आधीपासूनच. हो, स्टोरिया प्रोडक्शन सुरू मी नाही केलेलं आहे. म्हणजे ते कॉलेजमधले आमचे रुईयाचे काही कॉलेजचे जे मित्र आहेत, सुयश म्हात्रे, त्याच्यानंतर राजरत्न भोजने, प्रथमेश बोहड, या लोकांनी ते सुरू केलेलं होतं. ते त्यांनी त्यांच्या गोष्टींसाठी सुरू केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर बास्टर्ड करताना काय करूया, म्हणजे आम्ही हा प्ले करणार होतो कॉलेजमधून न करता ओपन मधून करूया असं ठरलं. तर मग ओपन मधून करताना प्रोडक्शन कोणतं करूया, कारण माझं प्रोडक्शन आधी होतं ते त्याच्यानंतर ऍक्टिव्ह नसल्यामुळे आम्ही काही त्याच्याकडे फार हे नाही केलं. मग आता काय करूया, चल सुरू करायचंय. मग आम्ही त्यावेळेला म्हटलं चल स्टोरियामधून करूया. मग ते स्टोरियामधून थिएटरचं ऍक्टिव्हिटी काही नव्हती. मग तिथून थिएटरची जी ऍक्टिव्हिटी सुरू झाली, तर ती थिएटरची ऍक्टिव्हिटी कंटिन्यू मी आतापर्यंत ते स्टोरिया हे नाव मेंटेन केलं.
कारण सवाई पहिल्यांदा स्टोरी या नावाकडनं आलेली माझ्याकडे. सो त्याच्यामध्ये आता कसं झालंय की फिल्म करण्यासाठीची एक टीम वेगळी झाली आहे आमची, नाटक करण्यासाठीची एक वेगळी झालेली आहे. म्हणजे नाटक करताना पूर्ण ही सगळेच असतात, म्हणजे सुयश म्हण किंवा भुवड म्हण, भोजने म्हण, हे सगळे प्रत्येक प्रयोगाला पण असतात, प्रत्येक गोष्टीच्या मदतीला असतात. कारण त्यांना पण माहिती आहे की आता ही गोष्ट आपण सुरू केलेली आहे, कंटिन्यू कोणीतरी करतंय, तर ते सगळे मदतीला असतात. प्रत्येक प्रयोगाला सुयश असतो किंवा भुवड असतो. तर ते त्यांचं असं कुठे होत नाही की हा चल राहू दे, कारण हे आम्ही आता सगळ्यांनी एक मिळून केलेलं जो एक बनवलेली जी संस्था आहे तिला फक्त आम्ही कंटिन्यू ठेवतोय. इव्हन आता पुढच्या महिन्यात त्याचा महोत्सव पण करतोय. 2 सवाई विजेत्या एकांकिका आपल्या मागच्या ज्या काही 5 वर्षात आता 2 एकांकिका आहेत आपल्याकडे, त्या आणि अस्तित्वाला जिंकलेली एकांकिका आणि खैरलांची, जो एक पूर्ण वेगळा जॉनर आहे, जो खरं स्टेटमेंट प्ले थोडा तो आपण केला पाहिजे आता असं म्हणून. आत्ताच नुकताच एक आत्रेला प्रयोग झाला. आपला मित्र सुबोधच्या आठवणीत तो एक प्रयोग सादर केला. एकंदरीत त्या प्रयोगाची संकल्पना आणि सुबोध बद्दल पण काय, कारण तो बऱ्याच पद्मधामपासून चीनापर्यंत सोबतच होता आपल्या. हो, तो 2009 पासून माझ्या बरोबर होता. म्हणजे सगळ्यांशी तो जो काही कनेक्टेड होता, रुईया म्हण किंवा इथे सगळीकडे जेवढ्यांशी कनेक्टेड होता तो माझ्यामुळेच कनेक्टेड होता. कारण मी शाळेत असताना तो माझ्या जुन्या बिल्डिंगमध्ये यायचा, तिकडे त्याची एक मैत्रीण होती. सो तिथे आम्ही भेटलो होतो. त्या 9वी पासून आम्ही कल्याणमध्ये काम करतोय एकत्र, तेव्हापासून करतोय. मग लेखकाचा कुत्रा त्याच्यात पण तो पहिल्यांदा तोच लीड होता आणि त्याचं जाणं खूप अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे मला ते असं ऍक्सेप्ट नाही झालं त्या दिवशी, तर ते थोडं खूपच डेंजर होतं. आणि मग ते असं झालं की 8 तारखेला प्रयोग होता आणि त्या 8 तारखेच्या प्रयोगासाठी तो खूप एक्साइट होता आणि त्याला त्याच्या बहिणीला नाटक दाखवायचं होतं, आईला नाटक दाखवायचं होतं आणि ते राहून गेलं त्याचं, की त्याला काम नाही करता आलं त्याच्यामध्ये. आणि मग मला असं झालं की ते आपण कंटिन्यू करूया. आणि ते खूप ते कन्फ्युजन होतं की 8 तारखेला करूया का, याच्यावरती आमचं बोलणं चालू होतं की करूया का आपण. पण मग ते खूप त्या दिवसांमध्ये आल्यासारखं झालं असतं ते. मग त्यामुळे आम्ही म्हटलं की आपण एक काम करूया, थोडा वेळ घेऊया, थोड्या वेळानंतर आपण करूया, थोडे दिवस घालवूया त्याच्यामध्ये आणि त्याच्या घरच्यांना सगळ्यांना दाखवूया, त्याच्या फॅमिलीला दाखवूया की तो काय करत होता, त्याने यावर्षी काय केलं. म्हणून सुबोधसाठी म्हणून आम्ही तो प्रयोग केला की बाबा त्याच्यामधून जे काही होईल इन्कम, जे काही पैसे येतील ते सगळे, कारण तो आता जॉबला लागणार होता. आता ती तशी थोडीशी परिस्थिती होती की त्याला जॉबला लागायची वेळ आली होती. सो आपल्याकडनं जेवढं करता येईल तेवढं आपण करून, आणि आम्ही त्याचा तिकीट दर जास्त नाही ठेवला, मुद्दाम नाही ठेवला, कारण असं सगळ्यांना परवडलं पण पाहिजे. आता मला कॉलेजची मुलं आली आहेत तर 100 रुपये कोणाला जड नाही आहेत. आता एक फ्रँकी घेतली ती पण 80 रुपयाची येते, तर तिकीट काढायला कोणाला जड नव्हतं. सो त्याच्यासाठी म्हणून लोक आली नाहीत बरीचशी, जी शो बघायला नाही आली पण त्यांनी तिकीट घेतलं. असं खूप जणांचं झालेलं आहे आणि हाऊसफुल प्रयोग झालेला. म्हणजे मी तुला सांगतो, हार्डली थिएटरमध्ये 100-1 सीट रिकामे असतील त्या दिवशी. खूप लोकांनी मदत केली आणि एक चांगली अमाऊंट आपण त्याच्या घरी दिलेली आहे. म्हणजे एक जे काही हातभार लागेल अशी खूप व्यवस्थितवाली अमाऊंट दिलेली आहे घरी त्याच्या. तर तो त्याच्यासाठीचा प्रयोग करायचा होता आम्हाला, की म्हणून आम्ही लेखकाचा कुत्रा पण केलं. कारण ते त्याला पहिल्यांदा जेव्हा काही ऍक्टरचं प्राइज मिळालंय ते तेव्हाच, आपलं अटल करंडकला तेव्हाच. तर त्याच्यासाठी ती करूया. मग त्याच्यात नचिकेतने काम केलं, चिनाबमध्ये भोजनेने काम केलं, त्याचं कॅरेक्टर त्यांनी केलं. सो ते करणं गरजेचं वाटलं की नाही, त्याचं पण असं कुठे तो नाटक थांबलं पाहिजे हे त्याचंही कुठे म्हणणं नव्हतं की नाटक कोणतं थांबलं पाहिजे. आपण जे करू ते त्याला करायचं होतं. प्रयोग तो कसेही करणार होता. तर नाटक वेडाच होता तो. हा, तो तर म्हणजे त्या नाटकासाठी तो वेडा होता. म्हणजे ते जॉब सोडून आता नाटक करत होता. सुबोधचं जाणं जसं तुला अनपेक्षित होतं तसंच अनेक म्हणजे तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांसाठी अनपेक्षित होतं. पण ऍज अ मेंटर तू एक प्रोडक्शन चालवतोयस, कॉलेजला डिरेक्शन करतोय, बऱ्याच गोष्टी आहेत. सो ऍज अ मेंटर आता तुला माहिती की एकांकिकांमध्ये उद्या प्राथमिक फेरी आहे, मग त्याच्यानंतर अंतिम सवाईचा प्रयोग, असे बरेच हातघाईवरती प्रयोग येतात. आणि अशा वेळी मग एक रंगकर्मी
आपल्याकडे येणारा माहिती आपण देणार तेव्हा वडापाव खाणार, आपण देणार तेव्हा चहा पिणार, अशा पद्धतीने पण काही मुलं असतात जे अबोल असतात. त्यांना माहिती की आता प्रोडक्शन आता खायला सांगितलं, खायला सकाळचा डबा सकाळी संपलाय. सो ह्या सगळ्या धर्तीवरती सोबतने एक प्रकारे आपला धडा पण दिलाय तेच की तुझ्याकडे येणाऱ्या नवीन रंगकर्मींना असेल किंवा बाहेरून नाटक बघणाऱ्या रंगकर्मींना असेल, एक तब्येतीच्या रिलेटेड तू काय सल्ला देशील? स्वाभाविक हे खाण्याच्या वेळा वगैरे ह्या सगळ्या अचूक असल्यामुळे कुठेतरी असे प्रकार होतात, तर त्याला तू काय सल्ला देशील? बघ सिनस वेळेच्या बाबतीत बोलशील तर प्रत्येक जण आपापल्या गोष्टींनुसार करत असतो. म्हणजे आता मला माहिती आहे की माझी झोप नाही होत. मी हार्डली 24 तासांमध्ये मी 20 तास झोपत असेल, 20 तास काम करतो आणि 4 तासच फक्त झोपत असेल मी. तशी वेळ येते कारण आता मला 2 गोष्टी सांभाळायच्यात म्हटलं तर मला दिवसा इकडे पण लक्ष देणे आणि मला जाऊन रात्री ते पण करायचंय आणि थोडीशी झोप द्यायची. तर हे प्रत्येकाने ज्याला जमेल तसं त्याने ती गोष्ट जसं करेल त्याच्यावरती डिपेंड करतं. आता मला पॉसिबल तसं होत नाही तर मी ती गोष्ट तशी करू शकत नाही कारण शेवटी फायनान्शियल बाजू सुद्धा आपल्याला थोडी सांभाळावी लागते, थोडी नाही खूप जास्त सांभाळावी लागते. तर मग त्याच्यासाठी म्हणूनच तर आपल्याला करावंच लागतं, मेहनत वेगळी करावीच लागते. आणि माझं असं आहे की ते बॅकग्राऊंड म्युझिक करून काही कुठे ओळख नाही मिळत किंवा कुठे आपल्याला असं खूप त्याच्यामध्ये लोकांना आपण कळतो का आपलं काम कळतं असं काही नाही होत. तर मग त्याच्याकरता आपलं काहीतरी जे लोकांपर्यंत पोहोचायचंय तर ते एक टार्गेटेड काम करूनच मी करतो. त्यामुळे झोप आणि काम, मेहनत ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून तब्येतीची काळजी घेणं प्रत्येकाच्या हातात असतं. म्हणजे आता त्याला आपण असं काही वेगळं सोल्युशन मला वाटत नाही की देऊ शकतो. ते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या सोयीने घ्यायची काळजी आणि त्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने आपल्या हिशोबानेच केल्या पाहिजेत. तुला जेव्हापासून आम्ही पाहतोय तेव्हापासून तू तसाच आहे. तुला जे वाटतंय तू ते नेहमी करत आले. ऍडजस्टमेंट कधी करताना तुला पाहिलंच नाही. तुला मी त्याविषयी राजामौली बोललो होतो. कारण तुला जे दिसतं ते करायचंच आहे. तू असाच करत राहा, असाच राहा. येस, थँक्यू. तळमळ आहे ती कंटिन्यू राहू दे, जी तुला शांत बसलेली कधी पाहिलं एकामागून एक येतं. नाटक असेल, एकांकिका असेल, संगीताचं काम असेल, काही ते कळकळीनेच बोलतो तो. राहू दे तळमळ काय. थँक्यू. आणि थँक्यू तुम्ही मला इथे बोलवलं, टायनी टॉक्स मध्ये बोलवलं, त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार. मजा आली मला तुमच्याबरोबर इकडे गप्पा मारून, सगळ्या गोष्टी शेअर करून. आणि ऐकणारा पाहिजे असतं कोणी, मला असं वाटलं तुम्ही ऐकाल म्हणून तुम्हाला सांगितलं. थँक्यू सो मच. काढून आलास. आणि तुला कधीही काही लागलं तर टायनी टॉक्स कायम आहेच सगळ्या बाबतीत. थँक्यू. थँक्यू.